गुंतता हृदय नैना, नैना मी माझं घर सोडलंय. घर सोडलंय म्हणजे? मी आता तिथे नाही राहत. का? निर्णय माझा नव्हता. माझ्या नशिबाने स्वतःचा घेऊन टाकला. पण का? म्हणजे अभयशी भांडण वगैरे झालं का? ते टाळण्यासाठीच मी हा निर्णय घेतलाय. आणि तुझे सासरे? आणि राहतेस कुठे तू? मी माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर राहते आता. एकटी? मला काहीच कळत नाही मी काय बोलू. पण एवढा टोकाचा निर्णय असा एकदम घेऊन मोकळी झालीस तू? परिस्थितीच टोकाची झाली होती नैना. पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि हे सगळं मी कोणालाही नाही सांगितलं. माझ्या आई बाबांनाही नाही माहित. पण तुला सांगणं गरजेचं होतं म्हणून सांगितलं. तुम्ही मयंक बरोबर जाताय, पण आपण दोघांनी जायचं ठरलं होतं ना? वनिता, मी काय सांगतो जरा ऐकून घेशील का? हे बघा, तुम्हाला मला न्यायचं नव्हतं ना, मग विचारायची फॉर्मॅलिटी तरी कशाला केलीत? मी काय तुमच्या मागे लागले नव्हते. तू जरा तुझं फायरिंग थांबव. हा, आणि मी काय सांगतो जरा शांतपणाने ऐकून घे. हे बघ, मयंक आयुष्यात पहिल्यांदा अतिशय गंभीरपणे काहीतरी एक स्वतंत्र उद्योग करायचं ठरवतोय. त्यांनी माझ्याकडे मदत मागितली आणि मी त्याला मदत करतोय. मी नाही टाळू शकत त्याला. आणि बघ, महाबळेश्वरला जायचं आपण कॅन्सल करत नाही आहोत. मी आणि मयंक कराडून महाबळेश्वरला येणार. मी जाताना इब्राहिम भाईंना सांगून जाणार, ते घरी गाडी पाठवतील. तो ऐटीत गाडीत बस आणि महाबळेश्वरला आहे. तिथं आपण दोघं जण भेटू. आपण दोघं जण देवीला भेटू. 2 दिवस एकत्र राहू आणि येताना एकत्र येऊ. मला असला धेडगुजरी कारभार नकोय. अगं, मी प्रॅक्टिकल तेच सांगतोय. तुम्ही तुमच्या सोयीचं तेच सांगताय. मला माहिती आहे वनिता, तू माझ्यावर का रागावलीस, कारण मी मयंक बरोबर जातोय. हो, मला मान्य आहे. मला तो माणूस अजिबात आवडत नाही. तरी सुद्धा तो मला माझ्या मुलासारखा आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण त्याच्या नावाने बोट मोडत असता, कारण तो काहीही उद्योग करत नाही. पण आता तो आयुष्यात मनापासून काहीतरी करतोय तर फार लवकर जाग आली. एवढं जर करायचं होतं ना तर आधी सांगायचं होतं. उद्या जायचं आणि आज फोन करून सांगतो. अगं, सध्याचं युगच असं आहे, इन्स्टंट प्लॅनिंगचं. महिनोन महिने घरी बसून हल्ली कोणी प्रवासाचे बेत नाही आखत. आणि मला सांग, मी बराक ओबामा आहे का? 4 महिने मला आधी फोन करून माझी अपॉइंटमेंट घ्यायला. तुम्हाला जायचंय ना त्याच्याबरोबर उंडारायला, तुम्ही जा. ठीक आहे वनिता, माझं ठरलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझी बोलणी होऊन मयंक बरोबर जाण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये. मी आता त्याला फोन करून कळवतो आपलं कॅन्सल. आता आणखी घोळ घालत बसू नका. तुम्हाला जायचंय ना त्याच्याबरोबर जा. तुमच्या मानसपुत्राच्या भवितव्यावर माझ्या नावाचा उगीच धोंडा पडायला नको. जा तुम्ही, जा. बोल. नैनाचा कॉल आलेला तुला? नाही का? मी आता घरी गेले होते तुझ्या, तिथूनच परत येते. का तू घरी का गेली होतीस? अरे, अभय आला होता ना काल तुझ्याकडे. अगं, पण अभय येऊन गेला हे मी तुला सांगितलं. आणि आपल्याबद्दल त्याला अजूनही काही कळलेलं नाही. तुझ्या सासऱ्यांनी काही त्याला सांगितलेलं नाहीये अजून तरी. हे मी तुला सगळं सांगितलं होतं ना, मग तू का गेलीस घरी? पण तू चिडतोयस का विक्रम? चिडून आता काय करू? आधीच माझ्या डोक्याला एवढा ताप आहे, तू आणखी त्यात भर घालतेस. एक्सक्यूज मी, तुझ्या डोक्याला ताप आहे त्याला काय मी कारणीभूत आहे? त्यामुळे हे मला सारखं सारखं ऐकवत जाऊ नकोस. आणि तुझ्या डोक्याला ताप आहेत म्हणजे काय रे? मी काय ते सुखात जगतेय? किती इन्सेन्सिटिव्ह आहेस तू. ह्या परिस्थितीतही तुला भांडणं सुचतात. मला भांडायचं नाहीये विक्रम. मी फक्त एक साधी गोष्ट सांगायला तुला कॉल केला होता, पण तू तर ओरडायलाच लागलास. मी तुझ्या घरी गेले होते कारण काल अभय तुझ्या घरी आला होता. नैनासमोर त्याने रडगाणं गायलंय आणि तुझ्या बायकोला सोशल सर्व्हिस करायची खोड आहे. तुमची भांडणं आपण बसून सोडवूया असं म्हणत ती जर माझ्या घरी गेली असती किंवा तिने माझ्या घरी फोन केला असता तर
हे बघ, बाबांनी अभयला सांगितलं नसेल, पण उद्या जर तुझ्या बायकोचा फोन कॉल त्यांना गेला तर ते तिला सांगायचं कशावरून थांबतील? हा सगळा घोळ होऊ नये ना, म्हणून मी तुझ्या घरी गेले होते. अनन्या, जर तुला बुद्धी दिली असेल ना तर थोडा तरी त्याचा वापर कर प्लीज. अच्छा, आता मी इन्सेन्सिटिव्हच काय आहे, बुद्धिहीनच काय आहे? तुला आमच्या घरातली परिस्थिती काय माहिती आहे ना? आमची मुलगी किडनॅप झालेली असताना नैनाला तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण सोडवण्यात इंटरेस्ट असेल का? तिच्यासाठी देवीशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. आणि तुलाही नाहीये, हो ना? आता तू विषयाला नसते फाटे नको पडूस. आणि म्हणूनच दिवसभर तू कॉल करत नाहीस आणि मी भिकाऱ्यासारखी तुझ्या कॉलची वाट बघत असते. मला डोक्यावर छप्पर देऊन तू तुझ्या कर्तव्यातून मोकळा झालायस का? जिच्याबरोबर तुझं अफेअर आहे तिच्यासाठी यापेक्षा काहीही करायला बांधील नाहीयेस तू. मला कळलंय अनन्या, तुला ना स्वतः पलीकडचं जगच दिसत नाही. कोणी जगो किंवा मरो, तुझ्यासाठी मला फोन का नाही केला, मला महत्व का नाही दिलं, या पलीकडे काही दिसतच नाही तुला. विक्रम, कधी आलास? काय झालं? फोन आला होता? का असं करतोय तो? का अंत बघतोय आपला? सांगून का नाही टाकत आपल्याकडे काय काम आहे? इथे देवीशिवाय एक एक क्षण जगणं मुश्किल झालं. अनन्या आली होती आज. कशासाठी? तिचा नवरा आला होता ना आपल्याकडे, तिला खूप गिल्टी वाटत होतं. विक्रम, तिने घर सोडलंय स्वतःच. हो, तिने सांगितलं तुला? हो. मी म्हंटल तिला कशासाठी. ना, पण तू का कशाला ह्याच्यात सगळ्यात पडते? कारण ऑलरेडी आपण इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये आहोत. ऑलरेडी देवीचा जीव धोक्यात आहे. मी बोलवलं नव्हतं तिला इथे, ती आपणहून आली. आणि देवीशिवाय मला तरी दुसरं काही सुचतंय का? मी फक्त तिने जे काही सांगितलं ते सांगतेय तुला. कोणाचा आहे बघ? त्याचा आहे? नाही, माझ्या क्लायंटचा आहे का? एक मिनिट बघ.
विक्रम, काय? यू आर साऊंडिंग लाईक अ स्ट्रेंजर. असं वाटतं मी तुला ओळखतच नाहीये. गुंतता हृदय गुंतता हृदय हॅलो. विक्रम, तू आता आणखी नैनाला का सांगितलंस की तू घर सोडलेस म्हणून? ती तुझे प्रॉब्लेम सोडवणार आहे का? विक्रम, विक्रम, त्याने इथे माझी बॅग पॅक करून ठेवली आहे आणि आरशावर लिहून ठेवलंय. तू काय बोलतेस अनन्या? मी आता घरी परत आले तेव्हा माझे सगळे कपडे, माझं सगळं सामान कोणीतरी बॅगेत व्यवस्थित पॅक करून ठेवलंय आणि आणि आरशावर पण लिहिलंय, घरी जायचं नाही का? गॉड. विक्रम, विक्रम, प्लीज तू आताच्या आत्ता इकडे ये. मला खूप भीती वाटतेय. अनु, मला आत्ता या परिस्थितीतून निघायला नाही जमणार. मी नैनाशी खोटं नाही बोलू शकत आता. मग त्याने इथे येऊन माझा आता जीव घेतला तर चालेल का तुला? नैनाच तुझ्यासाठी सगळं काही आहे, मी कोणीच नाहीये. प्रश्न तो नाहीये. तुला माझ्या प्रॉब्लेमची ग्रॅव्हिटी कळत नाहीये का? ती आणखी वाढवू नकोस. मी माझी जबाबदारी झटकत नाहीये, पण मी आता काही सांगून असं घरातून बाहेर नाही पडू शकत अनन्या. हे बघ, मी मयंकला फोन करतो, त्याला विचारतो त्याला जमणार आहे का तुझ्याकडे यायला. तू मला स्वतःचं खेळणं समजतोस आणि मयंकला नोकर. मयंकने इथे काय यायचंय? कोण लागतो तो माझा? तो तुझा नाही, पण तो माझा मित्र आहे. आणि मी कुणाकडून काय फेवर घ्यायचे यावर कोणी मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. ओके, इथे आपण सगळेच प्रॉब्लेम्स मध्ये आहोत. मी ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तुला जर नुसतं आकांत तांडव करण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज, म्हणजे यापुढे तू फोन नाही केलास तरी चालेल. विक्रम, प्लीज असं बोलू नकोस रे. तुला कसं कळत नाही? हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर चाललंय. हे बघ, माझ्या बाबतीत जे घडतंय ते माझ्याही सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. ओके, सध्या तू एक काम कर, तू इंटरकॉम वरनं वॉचमॅन केबिन किंवा शेजाऱ्यांना विचार की कोणी अनोळखी माणूस आला होता का. हा, तोपर्यंत मयंक पोहोचेलच तिकडे. मी फोन करतो त्याला. विक्रम, काय? यू आर साऊंडिंग लाईक अ स्ट्रेंजर. असं वाटतं मी तुला ओळखतच नाहीये. मी मयंकला फोन करतो. बाय. हॅलो मयंक, अरे एक प्रॉब्लेम आहे. विक्रम हे सकाळी आलं होतं. काय झालं रे? गाडीचे हप्ते थकलेत. मग आता? आता काय? पैसे आहेत कुठे हप्ते द्यायला? होते नव्हते ते सगळे दिले नाहीत का त्याला? एक पाकिटात 700 रुपये सोडले तर एक फुटकी कवडी नाही माझ्याकडे. पण तू धुरंधर आणि धुरंधर मध्ये पार्टनर आहेस ना अजून? मयंकचे उपकार, दुसरं काय? पण तुझी पार्टनरची सॅलरी असेल ना, त्यातून तू ऍडव्हान्स घेऊ शकतोस. तेच करावं लागेल. मयंकशी बोलतो मी उद्या. लोकांसमोर भीक मागण्याशिवाय दुसऱ्या काही पर्यायच नाही.
तू कोणासमोरही भीक मागत नाहीयेस विक्रम. हे तुझे कष्टाचे, मेहनतीचे, तुझे हक्काचे पैसे आहेत. आणि विक्रम तू मयंकशी पण बोलून घे एकदा की तो पार्टनरशिपचं काय करणार आहे. देवीशिवाय दुसरं काही सुचतच नाही मला सुद्धा देवीशिवाय दुसरं काहीही सुचत नाहीये विक्रम. अरे तू बाहेर जातोस ऑफिसला रोज. मी गुंतता हृदय गुंतता हृदय. आणि विक्रम तू मयंकशी पण बोलून घे एकदा की तो पार्टनरशिपचं काय करणार आहे. त्यांनी जर आपल्याला 2 कोटी रुपये मागितले तर आपण कुठनं देणार आहोत त्याला पैसे. तुला हे सगळे विचार सुचतायत. वा, अजूनही नॉर्मल विचार करण्याची क्षमता आहे तुझ्यात. अशी ती केव्हाच संपली आहे. देवीशिवाय दुसरं काही सुचतच नाही मला सुद्धा देवीशिवाय दुसरं काहीही सुचत नाहीये विक्रम. अरे तू बाहेर जातोस ऑफिसला रोज. मी घरात असते. पावला पावला गडी देवीच्या आठवणी येते तिथे. मी कसा दिवस काढते माझं मला माहितीये. आणि ते सुद्धा आईबाबांच्या कडक पहाऱ्यामध्ये त्यांच्या नजरात सुखवाय. मला कळतंय नाही ना. मला कळतंय जखम आपल्या दोघांनाही झाली आहे. कोणाचं रक्त जास्त वाहिलं याचं मोजमाप करणं निरर्थक आहे. आय गेस त्याला हेच हवंय. त्याला हेच हवंय की छोट्या छोट्या खर्चासाठी सुद्धा मला पैशाची भ्रांत पडावी. मला त्यांनी त्याच पॉइंटवर आणून ठेवलंय जिथे मी तो विक्रम वनारसे होतो. खिशात तेवढेच पैसे असायचे की सकाळचं जेवलो की रात्री पाणी पिऊन काढायला लागायची. रात्रीचं जेवलो की दुसऱ्या दिवशी दिवसभर उपासमार करायला लागायचं. आपल्या दोघांनाही प्रश्न पडायचा ना, त्याला नक्की काय हवंय. मला कळायला लागलंय त्याला काय हवंय. त्याला मला पुन्हा शून्यावर नेऊन उभं करायचंय. पण का? हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का? हा मयंक बोल. तू ठीक आहेस ना अनन्या? विक्रमचा फोन आला होता मला. नक्की काय झालं तिकडे? मयंक मी आता थोड्या वेळापूर्वी घरी आले होते तेव्हा कोणीतरी माझं सगळं सामान, माझे कपडे बॅगेमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवले होते आणि आरशावर लिहिलं होतं घरी जायचं नाही का. तुला काय वाटतं कोण करू शकते? मला खरंच माहीत नाही आहे रे, पण मला खूप भीती वाटते. तू घाबरू नको अनन्या. बघ मी आता शहापूरला एका कामानिमित्त आलोय. मला यायला रात्र होईल. तू एक काम कर, तू माझ्या घरी जा. माझ्या घराच्या शेजारी जोशी म्हणून एक जण राहतात. त्यांच्याकडे माझ्या घराची एक चावी असते. मी त्याला फोन करून ठेवतो, ते तुला दरवाजा उघडून देतील. तिथे तुला कुणीही काही करणार नाही. मयंक माझ्यामुळे उगाच तुला त्रास होईल. काय वेड्यासारखं बोलतीस तू अनन्या? खेडीच आहे मी, पण मी आता शहाणा व्हायचं ठरवलंय. आणि तू उगाच कशाला दुसऱ्यांचं ओझं वाहतोयस? ज्याने इथे माझ्याबरोबर असायला हवं होतं तो. तुला माहिती आहे ना अनन्या सध्या त्याची काय परिस्थिती आहे? हो, आणि माझ्या मनात ज्या काही उरल्या सुरल्या शंका होत्या त्याही आता दूर झाल्यात. ही विक्रमसाठी अजिबात महत्वाची नाहीये. तसं नाही अनन्या. तसं असतं तर त्यानं फोन करून मला तसं सांगितलं असतं. बरं बघ, तुझ्या आणि विक्रम मधल्या टेन्शनबद्दल आपण नंतर बोलू. आधी देवीचा तिढा सुटायला हवा. तो सुटला ना की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सुटतील. बघ अनन्या, सध्या सगळ्यांचेच गळे आवळले गेलेले आहेत. तेव्हा आधी आपले गळे कसे सोडवून घेता येतील याचा विचार करूयात. ओके? तेव्हा तू आधी सरळ माझ्या घरी जा. मी रात्रीपर्यंत परत येईन आणि मग बोलूया आपण. तू एवढं बोललास तेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू. जायचं की नाही ते मी ठरवते. अगं पण अनन्या,
हे बघ, मी चिडून अजिबात बोलत नाही. फक्त तू परत आलास की मला एक कॉल कर. ओके, टेक केअर. बाय. बाय. मनाची मनाला लागतसे आस, प्रीतीच्या फुलांना चांदण्यांचा वास, पाखरू जीवाची अडकत जाती, सुटकान होते, गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, गुंतता हृदय